यांना माझी एकच विनंती आहे की या अधिवेशनामध्ये, या चर्चासत्रामध्ये जे तुम्हाला माहिती मिळाली ती माहिती आपल्या धनगर बांधवांना शेवटपर्यंत पोहोचवण्याचं आपलं काम आहे. त्यांच्यामध्ये समाज जागृती करण्याचं आपलं काम आहे. ते आपण प्रामाणिकपणे कराल अशी माझी अपेक्षा आहे. आता धनगर समाजाची शैक्षणिक स्थिती काल काय होती, आज काय, उद्या काय असेल, मी 1977 मध्ये पुण्यामध्ये आलो. त्यावेळी आमच्या जत तालुक्यातील बाज गावामध्ये तीन शिक्षक झाले. एक महादेव गडदे, एक वसंतराव गडदे चोपडे सरांचे क्लासमेट आणि एक मी. आज गावात पाठीमागं फिरून पाहिलं तर 50 वर्षामध्ये 50 पटीनं शिक्षण घेणं, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणं, जे शिकलेले नाही त्यांच्याकडून त्यांना प्रोत्साहन देणं, हे काम आमच्याकडं होणं अपेक्षित होतं. पण ते आपण महाराष्ट्रावर पाहिलं तर ज्या गतीनं प्रगती आपल्या समाजाची व्हायला हवी होती ती अपेक्षेप्रमाणे झालेली दिसत नाही. त्याला अनेक घटक कारणीभूत असू शकते. आज बघा, आपल्या धनगर समाजाची महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 कोटी लोकसंख्या आहे. त्या 1.5 कोटी लोकसंख्येमध्ये किती लोक शिकलेले आहेत? चांगले शिकलेले उच्च दर्जित लोक एक 5% असतील, अर्धवट शिकलेले एक 15-20% असतील आणि एक 20% सही करण्यापुरती असते. म्हणजे 35-40% लोक सही करण्यापर्यंत शिकले. अजूनही 60% लोक आपले बांधव शिकलेले नाहीत. त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे. जोपर्यंत आपण शिक्षण 100% पूर्ण करत नाही तोपर्यंत आपला समाज जागृत होणार नाही. आणि आपला समाज जागृत झाल्याशिवाय आपला आवाज महाराष्ट्र सरकार असो, भारत सरकार असो, यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. मला सांगितलं जातं की आपली महाराष्ट्रात 1.5 कोटी लोकसंख्या आहे, देशामध्ये 18 कोटी आसपास आहे. 18 कोटी संख्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात 1.5 कोटी. आता 1.5 कोटी म्हटल्यानंतर एक 4-5 तर आपले लोकसभेचे खासदार पाहिजेत, एक 4-5 तर राज्यसभेचे खासदार पाहिजेत, एक 5-25 तर आमदार पाहिजेत, त्या आमदारात एक 2-4 मंत्री तर पाहिजेत. आता एक फक्त पदाधिकारी मंत्री आहे ते काय आहेत? विधान परिषदेचे सभापती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शिकलेल्या लोकांना, की विधान परिषदेच्या सभापतींना किती अधिकार असतात, विधानसभेच्या अध्यक्षांना किती अधिकार असतात, पण तो मंत्री असेल तर त्याच्यावर किती अधिकार असतात. मला आठवत आहे 15-20-25 वर्ष झाली असतील, एक नांदेडचे माहूरकर काहीतरी असं नाव होतं, ते ऊर्जा मंत्री होते. त्याने खूप चांगलं काम केलं. जे आरेवाड्या बिरोबाचं मंदिर आहे त्या आरेवाड्यामध्ये बिरोबाच्या मंदिरापर्यंत लाईट आणण्याची व्यवस्था ते मंत्री असल्यामुळे ते करू शकले. तर अशी पदं आपल्याला मिळण्यासाठी पहिलं आपण शिकलं पाहिजे, मग संघटित झालं पाहिजे आणि मग शासनाकडे धडक दिली पाहिजे. एकी झाल्याशिवाय आवाज वाढणार नाही. आवाज वाढल्याशिवाय आपल्याला कोणी ओळखणार नाही. 18 कोटी लोकसंख्या, 18 कोटीमध्ये आपले 100-150 आपल्या देशामध्ये आमदार पाहिजेत, 50-60 आपले खासदार पाहिजेत, यातले 1-2 मंत्री पाहिजेत राज्यात, देशामध्ये, तर आपल्याला त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचवता येईल. हे करण्यासाठी आपण सगळ्यांनी, कार्यकर्त्यांनी आपल्या गावापर्यंत, आपल्या शहरापर्यंत गेल्यानंतर हे आपल्या समाज बांधवांना शिक्षणाकडे आणलं पाहिजे. शासनाने खूप योजना केली. त्याचं वय किती आहे? 9 वर्ष आहे, त्याला 4थीत टाकता येतं. ज्याचं वय 12-13 आहे त्याला 7वीमध्ये प्रवेश देता येतो. ज्याचं वय 14-15 आहे त्याला 17 नंबरचा फॉर्म भरून डायरेक्ट 10वी परीक्षा देता येते. ही माहिती जे मेंढपाळ आहे, जे शेती ऊसतोडीचं काम करतात आणि सगळे भटकंती करतात, फिरतात महाराष्ट्रावर, त्या कुटुंबियांना, त्या मुलांना, त्यांच्या मुलांना हे शिक्षणापर्यंत नेण्याचं काम आपलं आहे.
त्यांना काही माहीत नाही, त्यांना एवढंच माहीत आहे मेंढ्या मागे फिरायचं, शेळ्या मागे फिरायचं, ऊस तोडीची आई बाबा पाठीमागे फिरायचं, ऊसाची तोडीची मदत करायची. पण शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहीत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी चौथीच्या वयात असल्यामुळं शाळेमध्ये घालता येतात. 7वीच्या वयाची मुलं डायरेक्ट 7वीमध्ये घालता येतात. 15 वर्षाची मुलं डायरेक्ट आपल्याला 10वीला बसता येतात. एवढी जर आपण कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, कष्ट घेतलं, जरा वेळ दिला तर काहीतरी 5-10% 2-4 वर्षामध्ये जे साक्षर आहे त्याची संख्या वाढू शकेल की नाही. तर हे आपल्याला काम करायचं. शासनाच्या अनेक योजना आहेत. आताच बघा, मुलींना पहिलीपासून पदव्युत्तरपर्यंत शिक्षण मोफत आहे. पण त्या शिक्षकांना कुठली कागदपत्रं लागतात? काय आधार कार्ड लागत असेल, उत्पन्नाचा दाखला लागत असेल, बँक खातं तरी आता 0 बॅलन्समध्ये उघडता येतं. म्हणजे एक पैसाही न देता ती खाते उघडण्यासाठी अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना आपण कार्यकर्त्यांनी समाजातील आपल्या मुलांच्यापर्यंत पोहोचून त्यांना त्या प्रवाहात आणणं आपलं काम आहे. मग ती शिकतील. ज्या वसतिगृह मोफत वसतिगृह आहेत, जिथं वसतिगृह नसेल ते भाड्यानं राहत असेल त्याला शासन भाडं देतं आहे, रूमचं भाडं. ह्या शासनाच्या योजना आहेत, ह्या त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सगळ्यांनी आपण करूया. तर शासनाने दिलेल्या ह्या योजना आहेत त्याचं आपण तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येकजण म्हणतो की नोकरी पाहिजे. प्रत्येकाला नोकरी कोणी देऊ शकत नाही. तिथे आपण म्हटलं तर प्रत्येक नोकरी मिळत नाही. पण आपण शिकून, मी कात्रजला रामभाऊ म्हाळगी फाउंडेशन शाळा आहे, तिथं मी ट्रस्टी होतो, आता उपाध्यक्ष आहे. त्या शाळेमध्ये मी स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आता आपण एक 5-6 महिन्यामध्ये सुरू करतो. कोणते कोर्सेस आहेत ते? सुतारकाम, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, ऑटोमोबाईल गाड्या दुरुस्ती करण्याचं काम. ही मुलं अशा प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स शिकले तर एक तर मुलं टाटा मोटर्समध्ये सर्व्हिसला लागतील, वेगवेगळ्या कंपन्यामध्ये सर्व्हिसला लागतील, नाहीतर स्वतःचा धंदा सुरू करतील. प्लंबर रोज लागणारी व्यक्ती, इलेक्ट्रिकल आपल्या रोज घरात काय ना काय सुरू असतं. गाड्या तर प्रत्येकाच्या घरात आहेत. पण पुण्यामध्ये 50 लाख लोक राहत असतील. 50 लाखापैकी 50 लाख गाड्या आणि 50 त्या प्रत्येकाचे 1 टू व्हीलर आणि 4 असेल तर 4 टू व्हीलर आणि 1 फोर व्हीलर. पुण्यासारख्या शहरामध्ये आता चालत जाता येतं पण गाडीवरनं जाता येतं. बाजीराव रोडला शनिवारी मी बघतो वसंतदादाच्या पुतळ्यापर्यंत सिग्नलची रांग लागलेली असते. इतकी वाहनं वाढली. आणि सगळ्या मुलांचं कसं आहे, पुणे, मुंबई, नागपूर मोठ्या शहरामध्ये शिकून आपल्या शहरामध्ये, आपल्या खेडेगावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या वाडी वस्तीपर्यंत आपण असे छोटे मोठे दररोज ज्याचा उपयुक्त आहे असे जर व्यवसाय सुरू केले तर त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू होईल. ते स्वतः 4 लोकांना नोकऱ्या देऊ शकतील. अशा प्रकारचं शिक्षण आपल्या धनगर समाजाच्या मुलांनी भविष्यकाळात घेतलं पाहिजे. एक घर सुधारलं त्या घरातली सगळे सुधारतात, शेजारचे सुधारतात, नातेवाईक सुधारतात. असे हे आपल्याला भविष्यकाळामध्ये हे काम करायचं. आरक्षणाबद्दल सुद्धा आपल्याला, मला तर आठवत आहे, मी ज्यावेळी 1970ला पुण्यात आलो, मला ओबीसी म्हणून त्यावेळी DED झाले असल्यामुळे नोकरी मिळाली. नंतर महाराष्ट्र शासनाने काहीतरी 17 जानेवारी 90ला NT मध्ये टाकलं 3.5%. आता मला तरी असं कळतं आहे की ते अलीगडचं 3.5% पण गेलं आहे. आणि आपण भांडतो कशासाठी? ST मध्ये टाकणं. जे आहे ते आपण पहिलं सांभाळलं पाहिजे. STचं तर आपला पाठपुरावा केलाच पाहिजे 100%. पण 3.5% का गेलं? कुणामुळे गेलं? कुणी काढलं? मग 76ला जे ओबीसीमध्ये आपलं जे होतं ते सगळ्याबरोबर 29% झालं, चांगलं होतं ना ते. तर हे 3.5% गेलेलं रिझर्वेशन आपल्याला मिळत आलं पाहिजे. आणि मग STसाठी आपल्याला आग्रह झाला पाहिजे. आता STसाठी मला आठवत आहे खूप वर्षापासून आंदोलन सुरू आहे. धनगड तो बदला, हे बदला. पण मला माझं वैयक्तिक अर्थमत आहे, आपण आपल्या भारत सरकारपर्यंत, आता आपल्याकडे राज्यसभेचा एक उमेदवार आहे वडकोदी साहेब, आपल्या महाराष्ट्र शासनाच्या याच्यामध्ये BJPचे गोपीनाथ पडळकर साहेब आहेत, यांच्या पाठीमागं लागून आपले STचे जे 7% आहेत,
त्याच्या शेड्यूल बदलून परिशिष्ट बदलून ते अ मध्ये टाका आणि ब मध्ये त्याचं 3.5% असं तर या पद्धतीने आम्हाला तर रिझर्वेशन मिळालं पाहिजे. जसं अ ब कडे केलं की नाही तुम्ही, तशा पद्धतीचं आपण मागणी करून ते या आमदार खासदारांनी च्या पाठीमागे लागून आपण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. मला वाटते भविष्य काळात हे आरक्षण मिळाल्याशिवाय 100% राहणार नाही. टाळ्या वाजवायला हरकत नाही. हे मिळू शकतं आपल्याला. आपण एक लक्षात ठेवा, ज्याच्या मागे पळतोय ना ते ध्येय गाठता आलं पाहिजे. नाहीतर पळून पळून दमून खाली बसायचं नाही. पळायचं पाय दुखायला लागले बसा, आपण मग ध्येय गाठणार नाही. ध्येय असं समोर असलं पाहिजे ते आपल्याला साध्य करता आलं पाहिजे, आत्मसात करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी काय पाहिजे? चिकाटी पाहिजे, मेहनत पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. हे जर आपण घेऊन कोणतेही काम हाती घेतलं आपल्या समाजाचं तर मला वाटते 100% यश आल्याशिवाय राहणार आहे. यश आलं नाही तर आपण थांबायचं नाही. कारण आपले प्रयत्न कमी पडले, आपली चिकाटी कमी पडली, आपली मेहनत कमी पडली. म्हणजे आणखीन जोरानं आपल्याला आपल्या कामाच्या त्या पाठीमागे लागायचं. एक दिवस असा उद्भवेल आपल्याला एस टीचं आरक्षण हे 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही. इतके वर्ष भांडतोय त्याला कधीतरी आपल्याला यश येईल. पण हे सातत्य सोडलं पाहिजे आणि आपलं काम आहे. मी आज पुण्यावरून आलो ना, मला वाईट वाटतं. ह्याच्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण शिकलो, आपलं कुटुंब सुधारलं. माझा मुलगा इंजिनियर आहे, MBA झाला आहे, मुलगी MBA झाली आहे, जावई MBA, सून आहे, चौघे IT मध्ये. पण माझं घर सुखे, माझा शेजारी सुखे आहे का? मी सोलापूरला HD हायस्कूल ज्युनियर कॉलेजला 2008 ते 2013 सोलापूरला प्राचार्य होते. तिथं मानेसाहेब बसलेले. किती शाळा मोठी, 108 वर्षाची शाळा झाली. सगळ्यात जुनी इमारत, इंग्रजांच्या काळातली इमारत, सोलापुरातील सर्वात मोठी शाळा. मी गेल्यानंतर त्यावेळी महापौर मला वाटतंय अरुणाताई वाक्षे काहीतरी होत्या. आपल्या धनगर समाजाचा मुख्यमंत्री या ब्राह्मणाच्या शाळेत झाला म्हणून त्या 100 कार्यकर्त्यावरून मला भेटायला या. एक गुच्छ आणि श्रीफळ दिला. तो महत्त्वाचा नाही, पण आपले 100 लोक भेटायला आले याचा मला अभिमान वाटतो. म्हणजे आपण सोलापूरला प्राचार्य झालो, हे त्या सोलापूरच्या किती लोकांना आनंद झाला बघा. मग आता माझ्याकडून काहीतरी उत्तर द्यायचं आहे ना, मी त्यांच्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे, त्या ऋणातून मुक्त झाला पाहिजे. मी माझ्या मनाचे ठरवलं, या शाळेत नेहमी बोर्ड लागायचा जूनलाच. मानेसाहेबांना माहीत आहे की प्रवेश नाही म्हणून, पण आम्हाला मुख्याध्यापक प्राचार्य झाल्यावर त्यांना माहीत आहे काय अधिकार असतात. मी ठरवलं माझ्या मनाशी, या शाळेमध्ये स्वातंत्र्य सैनिकाला पहिला ॲडमिशन करायला देतो. का देतो? तो त्यांनी देशाची सेवा केली, आपलं रक्षण केलं म्हणून आपण शांत झोपत होतो. पोलीस 24 तास आपल्या ड्युटीवर असतात, त्याला घर माहितीच नसतं. कधीतरी घरी जातो, आंघोळ करतो, परत येतो ड्युटीला. 24 तास ड्युटी पोलिसांनी. दुसरं ॲडमिशन त्यांना आणि तिसरं ॲडमिशन काय दक्षिण सोलापूर काय करायला आपला पूर्ण मतदार आनंदराव देवकते साहेब देतो निवडून. याची सगळे धनगर समाजाचे एक मतदारसंघ. धनगराच्या कुठल्याही मुलाला आले की त्याला किती मार्क आहे, त्याला काय येते न बघता मी ॲडमिशन देतो. का माझी अपेक्षा एवढी होती, या सोलापुरात असलेली तर आपण आपल्या हातात एवढंच आहे. महाराष्ट्र नाही सुधारू शकत, महाराष्ट्राला ॲडमिशन मी नाही देऊ शकत, पण सोलापुरातील धनगर बांधवांना देऊ शकतो की नाही. त्या बांधवांना मी ॲडमिशन दिलं. एवढे पालक मला भेटायचे, सर तुम्ही आल्यावर आम्हाला ॲडमिशन द्या. मग आता बाबा माझं एकच काम आहे, चांगलं मुलाला मुलीला शिकवा, अभ्यास चांगला करू द्या, वारंवार मला लिहून भेटत जा. काही कमी जास्त लागत असेल तर तुम्हाला मी 100% मदत केली शाळा. मला आणखीन एक लक्षात आलं की सोलापूर एक मोठं शहर गाव. मला सांगा सर, अध्यक्ष किती मिनिटं बोलायचं आहे? तुम्ही सांगितले स्टॉप. सोलापूर एक मोठं खेडेगाव आहे, महानगरपालिका आहे पण मोठं खेडेगाव आहे. माझ्या लक्षात आले की इथली मुलं, इथला समाज गरीब आहे. तो धनगर आहे, तसे इतर जातीचे लोक आहेत, वेगवेगळ्या गोष्टी अमुक